नमस्कार खव्यांनो. उन्हाळ्यात फणस तर खाल्ला, पण आता बिया उरल्या. तर आपण आज त्यापासूनच बनवणार आहोत एक चविष्ट आणि सोपी भाजी, तेही कांदा आणि लसूण न वापरता. त्यासाठी आपण फणसाच्या बिया स्वच्छ करून त्या कापून घेऊ, भिजलेले वाल सोलून घेऊ, मग एक बटाट आणि टोमॅटो कापून घेऊ. मग एका कुकरमध्ये आपण तेल गरम करून घेऊ. मग त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन घेऊ. फोडणी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कापलेल्या फणसांच्या बिया, वाल, कापलेला टोमॅटो आणि बटाट टाकून घेऊ. मग हळद, मसाला आणि गरम मसाला टाकून घेऊ. मग त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेऊ आणि त्याला छान मिक्स करून घेऊ. भाजी छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं गूळ टाकणार आहोत. हे एकदम ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता. मग त्यानंतर आपण त्यामध्ये तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुम्हाला घट्ट की जाड भाजी हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या. मग आपण त्याला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि कुकरचे झाकण लावून घेऊ. याला आपण 3 ते 4 शिट्या देऊन घेणार आहोत. चार शिट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड करून घेतली आहे. मग आता आपण त्याला उघडून त्यातील भाजी काढून घेऊ. जर तुम्हाला घट्ट झाली असेल तर या स्टेजवर तुम्ही पाणी ॲड करून तिला पातळ करू शकता. तर तयार आहे आपली सर्व करायला फणसाच्या बिया आणि वालाची भाजी. ती आपण एका वाटीत काढून घेऊ आणि त्यावर कोथिंबीर टाकून तयार आहे आपली अशी अगदी सोपी बनणारी आणि टेस्टी भाजी. तर अशा सोप्या आणि घरच्या घरी बनणाऱ्या रेसिपींसाठी आपले चॅनल पाककलाला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा.